मला दिलाय नक्की का? इन आँखों के मस्ती में मस्तान हजारों है. काय नाही. आम्ही काल रायगडमधल्या राजयोग हॉटेलमध्ये स्टे केलं होतं. त्यांनी आम्हाला इथे टेंट लावायला दिला. हा विस्टाचा हेल्मेट क्लीनर आहे, चांगला सुटायचा. पण तू काय केलं? हा का पुसायची वगैरे काहीच गरज नाही. ऑटोमॅटिक क्लीनर. तू माझ्या हेल्मेटला कुठला इंटरकॉम लावलाय? हा जुने लावले ना. आणि माझे इंटरकॉम माझे दे आणि जुनं तुझं घेऊन टाक. पकड, मला नाही पाहिजे. हे पण नाही देणार मग तुला. स्वीटने माझे न्यू इंटरकॉम घेतलाय आणि माझ्या हेल्मेटला जुनं इंटरकॉम लावलाय, ते पण खराब झालेलं. रिपेअर करणार नाही. हेल्मेट क्लीनर ओके. छान स्मेल येत आहे ना. हा आम्ही आता राजयोग हॉटेलला स्टे केलं होतं. तिथून निघत आहोत मांढरदेवीसाठी. इथून 81 किलोमीटर आहे मांढरदेवी. अरे माझ्यासाठी थांब. पोकड्या. हा चला परत भेटू. हळूहळू जा. आता जोरात आहे का? चला. ते दादाला पण सांगा. बरोबर. गणपती बाप्पा. मोरया. आपले ब्लॉगर काय झोपास घेते, ठोक 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 ठोकते. खरंय, पण मागे बसणाऱ्याला खूप त्रास होत असेल. मागे बसणाऱ्याला खूप त्रास होत असेल. असं भूक लागले. चला आपण काहीतरी खाऊ पुढे. हॉटेल घेतल्यावर काहीतरी नाश्ता करून घेऊ. हिला भूक लागलेली असते. 30 किलोमीटर काय पूर्ण ना करत लगेच भूक लागले. मागे बसून खूप कंटाळा येत असेल ना. हा नाही, मला रोड आणि गाड्या तरी बघायला भेटतात. म्हणजे मी काहीतरी कामात असतो असं. या डोंगर वस्तीवर शिवशंभूच आसन. तुझ्या रानात रानात आम्ही ठाकर या रानात वागर.
टेंट लावले तिकडे. दिघे दरबार. किती बकाना करते. उठ चल. इन आँखों के मस्ती में मस्तान हजारों है. चल चल, टाइम ना मेत, चल लवकर चल. मला राईडला जायचं आहे, कंटाळले. चल 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 ना, पण लवकर यार, टाइम नाही मिळत आपल्याकडे. चल लवकर. नाईस व्ह्यू ना. हो, काय आहे नाश्त्याला? सॉरी. हो, काय वडापाव वगैरे भेटेल? टाइम लागेल का? रेडीमध्ये काय आहे? मिसळ द्या ना मग. लागलं बघा. चल निघायचं बा. तो कुत्रा काय नाही करत बघ. हे बो अंडा खाईल ना तो. बघी चलो ठीक है, आपने बुलाया जिसके हिसाब से. आप जानते हो कितना किलोमीटर कम आप खायला लागलं थांब. काय नाही. ए चॉकलेट. ए थँक्यू चॉकलेट. बघ ना, 1 तास झाला आपल्याला इकडे. मला दिलंय नक्की का? नाही तर तुझ्या नंदीलाच देत राहते. माझं हेल्मेट. देवीच्या दर्शनासाठी, बट मध्येच ट्रॅफिक लागला खूप, त्यामुळे
टाईम ॲडजस्ट करता नाही आलं, त्यामुळे आपण आता जात आहोत लोणावळ्याला एकविरा मातेच्या दर्शनासाठी. अक्कलकोट. आपण आता फायनली पोचलो एकविरा देवीच्या पायथ्याशी. दोन मिनिटं होती चालू लावायची आहे का? 20 रुपयाच्या सुटते पार्किंग. लावू का पहिले गाडी? सामान आहे ना मध्ये. लावून द्यायला
थोडं काढायचं ना. हो घेऊ. बस का आपण आता पोचलेलो आहोत मंदिराकडे. देवीचं मंदिर. ही बौद्धकालीन प्राचीन लेणी असून 160 ख्रिस्तपूर्व सणापासून अस्तित्वात आहे. देवींची मूर्ती स्वयंभू पाषाणाची आहे. महाराष्ट्रात देवींची 3.5 पीठे मानले जातात. त्यापैकी पार्वती, यमाई, रेणुका. रेणुका मातेचा अवतार म्हणजेच एकविरा देवी. लोणावळ्याजवळील वेहेरगाव कार्ला गडावरील आई एकविरा देवी ही एक आदिशक्ती असून एक जागृत देवस्थान म्हणून तिची ख्याती आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थानांमध्ये कार्ला येथील एकविरा देवस्थानाचा समावेश आहे. इसवी सनाच्या पहिल्या शतकातील शिल्पकला आणि लेणीकलेचा उत्तम नमुना म्हणजे लोणावळ्याजवळील वेहेरगाव येथील कार्ला लेणी. आई एकविरा देवीचे मंदिर ही खूपच जुने आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर मासेमारी करणाऱ्या कोळी मंडळींचे हे एक महत्त्वाचे दैवत आहे. इकडून पनवेलला रायबा गाव आहे काहीतरी. इकडे मित्राची हळद आहे. इकडे आपल्याला इन्व्हाइट केला आहे त्यामुळे आपण हळदीला जात आहोत. आता आज घरीच जाणार होते पण त्यांची हळद आहे म्हणून आम्हाला इन्व्हाइट केलं होतं. त्यांनी घरी पण आले होते आमंत्रणासाठी. आग्रहाचा आमंत्रण आहे त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे जात आहोत. आता आजच्या रात्री तिकडे मुक्काम असेल आमचा. नंतर सकाळी घरी बॅक टू होम. आपण दर्शन करून आलेलो आहोत देवीचं. छान असं दर्शन मिळालं. गर्दी पण नव्हती. लगेच चढलो आपण गडावर आणि पटकन दर्शन पण झालं. आता पायथ्याशी आलेलो आहोत. श्री एकविरा 5 पायरी पादुका मंदिर. आपण जातो दर्शनासाठी. कोणत्या गावचे आहे भाई आप? आपलं दर्शन झालं आणि आपण पार्किंग आहे तिथे आलेलो आहोत पायथ्याशी. आपण जातात पनवेलला ना. पनवेलला जात आहोत हळदीसाठी. रायबा गाव. तिथे रायबा देवीचं मंदिर आहे. मोठ्या प्रमाणात तिथे यात्रा केली जाते रायबा देवीची. हा देवीचा हार आहे. देवीला चढवलेला. आता आपण नंदीला घालत आहोत.